प्रियजन हो, आज मी आनापानसती या ध्यान पद्धतीबद्दल माहिती सांगणार आहे. आनापानसती ध्यान पद्धती ही गौतम बुद्ध यांनी विकसित केली आहे. गौतम बुद्ध हे ज्ञानी होते, पण त्यांनी या ध्यान पद्धतीचा प्रसार हा संस्कृतऐवजी पाली भाषेतून केला. संस्कृत ही पंडितांची भाषा असून जनसामान्यापर्यंत ही ध्यान पद्धती पोहोचण्यासाठी पाली या बोलीभाषेचा वापर त्यांनी केला. सामान्यजन हे उच्च शिक्षित लोकांनी सांगितलेल्या कथा ऐकत असत व बऱ्याच अंशी सामान्यजन हे पंडित ज्ञानी लोकांवर विसंबून होते. गौतम बुद्धांनी आपले लक्ष सामान्यांच्यावरती केंद्रित केले की ज्यांच्यामध्ये शिक्षणाचा अभाव होता. गौतम बुद्ध हे उच्च शिक्षित ज्ञानी लोकांच्या मात्र विरोधात नव्हते, पण त्यांनी या जनसामान्यांच्या बोलीभाषेचा वापर म्हणजे पाली भाषेचा वापर केला. भारतीय भाषा प्रमुखतः संस्कृत व प्राकृत भाषेमध्ये विभागल्या गेल्या होत्या. संस्कृत ही अनेक भारतीय व विदेशी भाषांची जननी आहे. संस्कृतपासून निर्माण झालेल्या प्राकृत भाषामध्ये सर्व प्रादेशिक भाषा येतात. उदाहरणार्थ हिंदी, बंगाली, तामिळ, तेलुगू, गुजराती, राजस्थानी, हरियाणी इत्यादी. या सर्व वेगवेगळ्या प्रदेशात बोलल्या जाणाऱ्या भाषांना प्राकृत भाषा म्हणतात व यामध्ये पाली भाषेचाही समावेश होतो. आनापानसती हे नाव मूलतः पाली भाषेतील आहे. आना म्हणजे श्वास आत घेणे व अपाना म्हणजे उच्छ्वास अर्थात श्वास बाहेर सोडणे. पाली भाषेतील सतीचा अर्थ संस्कृतमध्ये स्मृती असा होतो. त्यामुळे आनापानसतीपेक्षा आनापानस्मृती म्हणणे जास्त योग्य ठरेल. पाली भाषेतील सतीचा अर्थ स्मृती असा होतो व स्मृती म्हणजे स्मरणशक्ती जी मूलतः असतेच. गौतम बुद्ध हे आनापानसती किंवा आनापानस्मृती पद्धतीमध्ये सांगतात की आपल्याला आपल्यातील 5 विकारांचे 5 दोषांचे निर्मूलन करावायचे आहे. तर ते 5 विकार वा दोष कोणते? तर पहिला विकार आहे रूपा. तर रूपा म्हणजे मनामध्ये स्मृतीमध्ये नोंद झालेल्या सर्व प्रतिमा, छबी, आभास इत्यादीचं निराकरण करणे. दुसरा विकार आहे वेदना. वेदना म्हणजे मनामध्ये साठलेल्या भावनिक गुंत्याचं निराकरण करणं. तिसरा दोष आहे समिज्ञा. समिज्ञा म्हणजे आकलन झालेल्या किंवा अनुभूती आलेल्या गोष्टी, आवडी निवडी, व्यक्ती इत्यादीबद्दलच्या समजुती आपल्याबरोबर आपण घेऊन बसतो व या दोषाचं निराकरण करणे. चौथा दोष आहे संखरा. संखरा हा पाली भाषेतील शब्द असून तो संस्कारासाठी वापरला जातो. संस्कार म्हणजे आपल्या धारणा, माहिती, मान्यता, आपण काढलेले निष्कर्ष इत्यादी आधारे तयार झालेली आपली धारणा. पाचवा दोष आहे तो विज्ञान. तो आपल्या सभोवतालच्या भौतिक व प्राकृतिक जगताविषयी माहिती आपण प्रयोग व निष्कर्षाद्वारे प्राप्त केलेली असते व ही जी माहिती आहे तर्कवितर्क गृहीते यावर आधारित ते म्हणजे विज्ञान. तर हे 5 दोष म्हणजे विकार हे रूपा, वेदना, समज्ञा, संखरा व विज्ञान हे आनापानस्मृतीद्वारे दूर करावायचे आहेत. सो गौतम बुद्धांनी नवसाधकांसाठी आनापानस्मृतीचा सराव कसा करावायचा हे सांगितलं आहे. प्रारंभिक अभ्यासूने सुरुवातीस गणना पद्धतीचा अवलंब करायचा, म्हणजे श्वासोच्छ्वासाची गणती करावायची. एक श्वासोच्छ्वास म्हणजे एक श्वासचक्र. श्वासोच्छ्वासाच्या या श्वासचक्राची लय व गतीमध्ये बदल न करता गणती करावायची. उदाहरणार्थ 10 श्वासचक्रे, 20 श्वासचक्रे, 30 श्वासचक्रे. मोजताना किंवा गणती करताना जर एकाग्रता न झाल्यामुळे चूक झाली तर तो दोष किंवा त्रुटी समजून पुनश्च सुरुवातीपासून एकाग्रतेने गणना करावायची. हा सराव तोपर्यंत करावायचा जोपर्यंत न चुकता योग्य पद्धतीने गणना करणे जमत नाही. हा सराव सरळ आणि सोपा असून प्रारंभिक अभ्यासासाठी उपयुक्त आहे. गौतम बुद्ध सुरुवातीस गणना पद्धतीने करावी असे सांगतात व दुसरी पद्धती आहे अनुगमा.
अनुगमा म्हणजे नैसर्गिक श्वासाची लय व गती न बदलता श्वासाचा मागोवा घ्यायचा, म्हणजे श्वासाचे अनुगमन करावायचे. तर हे करताना श्वास कुठेही स्थिर करावायचा नाही किंवा श्वास जोर लावून खोलवर घेण्याची किंवा सोडण्याची सुद्धा गरज नाही. नैसर्गिक पद्धतीने श्वसन करावायचे व त्यास अनुगमा पद्धती म्हणतात. व तिसरी पद्धती आहे स्थापना. स्थापना म्हणजे लक्षपूर्वक श्वसन प्रक्रियेचे मार्गक्रमण किंवा अनुगमन करताना श्वास हरा अर्थात हिरण्यगर्भामध्ये स्थित करावायचा, अभिसरित करावायचा. आपल्या नाभीच्या खाली 2 इंचावर हरा व हिरण्यगर्भाची जागा असते. आपला श्वास मनुचक्षुद्वारे केंद्रित करून हिरण्यगर्भामध्ये स्थापित करायचा. या पद्धतीला स्थापना म्हणतात. चौथी पद्धती आहे उपलक्षणा. तर उपलक्षणा म्हणजे आंतरिक श्वासोच्छ्वासामध्ये होणाऱ्या बदलाचे सूक्ष्म निरीक्षण करणे. हे करत असताना साधक किंवा अभ्यासू पूर्णपणे अंतर्मुख होतो व त्याला बाह्य जगाची जाणीव राहत नाही व साधक कमालीचा शांत होतो व अशा बदल झालेल्या मानवी मनाचे निरीक्षण करणे म्हणजे उपलक्षणा. 5वी पद्धती आहे विवर्ता. विवर्ता म्हणजे श्वासाचे निरीक्षण करताना आपण हे साधक अंतर्मुख होतो व आपले लक्ष श्वासावरून ध्यानावर केंद्रित होते. श्वासाचे रूपांतर हे प्राणामध्ये म्हणजे ऊर्जेमध्ये झालेले असते व श्वासरूपी ऊर्जेच्या वाहण्याकडे लक्ष केंद्रित होते, त्यास विवर्ता म्हणतात. 6वी पद्धती आहे कुशालमूला. जसजसे आपण हळुवारपणे श्वासरूपी ऊर्जेचं निरीक्षण करतो तसतसे आपण ऊर्जेच्या मुळाशी जातो. ऊर्जेचं मूळ हे चेतना आहे. हळूहळू या चेतनेची जाणीव करून घ्यावायची आहे. शेवटी आपण परिशुद्धीच्या अवस्थेपर्यंत पोचतो. परिशुद्धी म्हणजे आपल्या मस्तिष्काचे शुद्धीकरण, मेंदूमध्ये हृदयामध्ये साठलेल्या अनावश्यक सर्व गोष्टीचं निर्मूलन. हे शुद्धीकरण झाल्यावर आपण आपली चेतना पूर्णपणे अभिसरित होते व या चेतनेच्या या अवस्थेला विशुद्ध चेतना असे म्हणतात. व आपण अशा निर्मळ शुद्ध अवस्थेत आल्यावर स्मृती उपासना करू शकतो. मग स्मृती उपासना ही 4 प्रकारची असते. स्मृती उपासना म्हणजे निर्मलीकरण. प्रथम आहे कायाशंकरा. शंकरा म्हणजे संस्कार, काया म्हणजे शरीर, याला कायन उपासनाही म्हणतात. आपण शरीरातील सर्व अवरोधांचे अवलोकन करून त्याचे निर्मूलन करावायचे. उदाहरणार्थ खांद्याचे संचलन, जांघेचे संचलन, शरीरातील सर्व अंगाचे संचलन व त्याचं अवलोकन करत त्यातील सर्व दोषांचे निर्मूलन करावायचे. याला कायन उपासनाही म्हणतात. व दुसरी आहे वेदान उपासना म्हणजे भावनिक अवरोधांचं निर्मूलन, सफाई. तिसरी आहे चित्तानुपासना म्हणजे मनातील सर्व अवरोधांचे निर्मूलन. चौथी आहे धर्मानुपासना म्हणजे आपल्या आध्यात्मिक अवरोधांचं निर्मूलन म्हणजे श्रद्धा, समजुती याचं निर्मूलन व निराकरण. थोडक्यात कायानुपासना म्हणजे शरीरातील सर्व दोषांचं निर्मूलन, वेदानुपासना म्हणजे भावनात्मक अवरोधांचं निर्मूलन, चित्तानुपासना म्हणजे मनातील सर्व अवरोधांचं निर्मूलन आणि चौथे धर्मानुपासना म्हणजे आध्यात्मिक अवरोधांचं निर्मूलन. अशा तऱ्हेने आनापाना स्मृतीचा अभ्यास करताना प्रथम श्वास हा प्राणशक्तीमध्ये व प्राण हळूहळू अनादी चेतनामध्ये परावर्तित होतो. म्हणजे ध्यास हे धारणामध्ये परावर्तित होते, धारणा परावर्तित होते ध्यानामध्ये व ध्यान परावर्तित होते विशुद्ध चेतनेमध्ये, अंततः जागृतीमध्ये. हे ज्ञान आपल्याला चांगल्या प्रकारे आत्मसात करावयाचे आहे. गौतम बुद्ध हे ज्ञान देणाऱ्या 5 बुद्धांबद्दल सांगतात की पहिले बुद्ध आहेत अक्षोभ्या, दुसरे आहेत अमिताभा, तिसरे आहेत रत्नसंभावा, चौथे आहेत वैरोचना, 5वे आहेत अमोघसिद्धी. गौतम बुद्ध अक्षोभ्या बुद्धांच्या बद्दल बोलताना सांगतात की ते आपल्या आदर्श ज्ञानासाठी प्रसिद्ध आहेत. ते जगाला आरशाप्रमाणे स्वच्छ जागरूकतेचे ज्ञान देणारे गुरु आहेत व ते पूर्णतः दागविरहित स्वच्छ जागरूकतेचे ज्ञान देतात. दुसरे बुद्ध आहेत अमिताभा.
अमिताभाचा अर्थ आहे प्रबुद्ध, तेजस्वी. ते शोध घेणाऱ्या चेतनेविषयी ज्ञान देतात. चेतनेची नुसती जाणीव असणं उपयोगाचं नाही. आपल्या चेतनाविषयक जाणीवेमध्ये शोधवृत्तीचा अंश असला पाहिजे. अशा चौकश शोधवृत्तीचा अंश असलेल्या जाणीवेला, जागरूकतेला प्रत्ययवेक्षय ज्ञान असं म्हणतात. तिसरे बुद्ध आहेत रत्नसंभवा. रत्नसंभवा हे समता ज्ञानाचे गुरु आहेत. म्हणजेच समताभावाची जाणीव, जागरूकता सांगणारे किंवा सर्वांना एकाच समान दृष्टीने पाहण्याचे ज्ञान देणारे बुद्ध. अगदी वनस्पती, जीवजंतू, प्राणी, पाषाण, निसर्गातलं सर्व काही समान दृष्टीने पाहणे या जागरूकतेला समता ज्ञान म्हटले आहे. चौथे बुद्ध आहेत वैरोचन. वैरोचन हे तथाट ज्ञानाचे गुरु आहेत. तथाट ज्ञानाची जागरूकता ही संकल्पना रहित आहे, ज्यामध्ये कोणतीही व्याख्या किंवा वर्णन नाही. अशा संकल्पना रहित जागरूकतेला तथाट ज्ञान म्हणतात. पाचवे बुद्ध आहेत अमोघ सिद्धी. अमोघ सिद्धी हे गुरु आहेत कृत्यानुष्ठान ज्ञानाचे. म्हणजे जी जागरूकता, जाणीव ही रोजच्या कृतिकर्मासाठी लागणारे आवश्यक ज्ञान. अशा प्रीतीने पाचही बुद्ध आपल्याला चेतनेच्या विविध अंगाचे, घटकांचे व जागरूकतेचे ज्ञान देतात, परिचय करून देतात व ज्यामध्ये आपणास निपुण व्हायचं आहे. पूर्णत्व प्राप्तीसाठी 5 घटक, अंश अशा प्रकारे आहेत. आदर्श ज्ञान, दर्पणरूपी चेतना. दुसरे प्रत्ययवेक्षय ज्ञान. तिसरे समता ज्ञान, समतारूपी चेतना. चौथे आहे तथाट ज्ञान अर्थात संकल्पना रहित ज्ञान. पाचवे आहे कृत्यानुष्ठान ज्ञान अर्थात रोजची कृतिकर्मे पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारे ज्ञान. अशा रीतीने गौतम बुद्धांनी आनापानसती किंवा आनापानस्मृती ध्यान पद्धती व त्यासंबंधीच्या विविध अंगाचे वर्णन सोपा पद्धतीने सांगितले आहे. ही सर्व माहिती इंटरनेट माध्यमातून घेतलेली आहे.